नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचारीबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत आदिवासी विकास विभागाकडून दिनांक 25 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी व त्यानंतर आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्य स्वयंसेवी संस्थाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तो परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचा सदस्य आहे. अशा यामध्ये शिक्षकी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान तसेच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे. त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास व रुग्णता निवृत्ती वेतन धारकास महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन आणि रुग्णता निवृत्ती वेतन लागू होणार आहे. तसेच अनुदानित आश्रमशाळेतील सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे. वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनार्थ सदर स्थितीत महाराष्ट्र नागरिक नियम 1982 मधील तरतुदी लागू राहणार आहे. त्याचबरोबर आदिवासी विकास अंतर्गत राज्य स्वयंसेवी संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात येत नाही. सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेला अर्ज विचारात घेऊ नये असे नमूद करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.